वडोदराचा रस्ता हा जागो राजस्थानला जातो आणि हा सुरतला जातो. इथून आपण टर्न मारणार आहोत. यांच्या रिक्षा बघा कशा, रिक्षांचा कलर कसा आहे बघा. आपल्या महाराष्ट्रात वेगळे असतात, यांच्या रिक्षा वेगळ्या असतात. ओ छत्रपती शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू जबरदस्त हे बघा. क्या बात आहे. हे बघा हे बघा जबरदस्त आहे. उतरलेलो आहे सारुली नाकाजवळ उतरलेलं. रिक्षावाले 150 रुपये सांगते माझ्या लोकेशनचे. आणि हे बघा ही आमची म्हणजे ट्रॅव्हल्स जिच्यामध्ये आम्ही आलेलो आहेत. आता पुणे स्टेशनच्या आसपास आहे. रिक्षावाला स्वारगेटचे 7-8 किलोमीटरच्या अंतरावर 70-80 रुपये सांगतात. रात्रीचा टाईम आहे त्याचं म्हणणं आहे, बरोबर आहे. पण PMTवर गेलो तर नक्की 10 रुपये लागतील. थोडंसं मला पण वेट करावं लागेल. एक गोष्ट मला जाणवली, एक मुंबईच्या आसपास मुंबईच्या आजूबाजू मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे ना प्रचंड असं प्रदूषण मला दिसत होतं, भयानक. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला थोडा वेगळा होणार आहे. वेगळा म्हणजे काय माहिती आहे का, आजचा व्हिडिओ आपण गड किल्ल्यांचा नाही, तर आजचा व्हिडिओ आपण ट्रॅव्हलिंगचा बनवणार आहोत. म्हणजे आज पुणे ते आपण सुरत जाणार आहोत. सुरत जाताना हा माझा मुलगा बरं का, मागाशी हसतो, त्याला व्हिडिओमध्ये यायचं आहे. तर मित्रांनो, आपण जाणार आहोत पुणे ते सुरत. आपल्याला ट्रेनने प्रवास करायचा होता आणि ट्रेननेच व्हिडिओ बनवायचा होता. पण विषय असा झालेला मित्रांनो की ट्रेन एवढ्या फुल आहेत 25-26 तारखेला. तर आपल्याकडनं शक्य नाही, आपण याच्याने जाणार आहोत, ट्रॅव्हल्सने जाणार आहोत. आणि प्रवास करताना जे काही येणार आहे लाईव्ह, म्हणजे मी तुम्हाला ते दाखवणार आहे. कारण माझे प्रवासाचे जे व्हिडिओ आहेत, म्हणजे पुणे ते बारामती वगैरे किंवा कल्याण ते पुणे, चांगले व्हायरल झालेले आहेत. लोक त्याला पसंत पण करतात. तर मित्रांनो, विषय असा झालेला आहे. अरे तू चेन मला माहिती आहे की हा मगाशी मला त्याची चेन दाखवतो. एक मिनिट थांब, 2 मिनिटं. तर मित्रांनो, विषय असा आहे की 25-26 या तारखेचं त्याच्या पहिले, म्हणजे मी आज 23 तारखेला निघणार आहे पुण्यापासून, तर इथं सुरतला निघणार आहे. तर मित्रांनो, ट्रॅव्हलिंग करताना मला तिकीट किती लागलेलं आहे, तर मी हे तुम्हाला निश्चित सांगेल की सध्या काय तिकीट चालू आहे 25-26 जानेवारीच्या आसपास. तर मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे ना, कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आज जाऊ आपण पुणे ते सुरत. जायचं का रे? हा, जायचं, ठीक आहे. तर पाहू शकता इथं बॅग वगैरे रेडी झालेले आहेत. तर आता मला इथून निघायचं आहे स्वारगेटला. तर चला तर मित्रांनो, कंटिन्यू माझ्यासोबत राहा. PMT मधून उतरलेलो आहे आणि हे बघा, इकडं मला जायचं आहे. हे पुणे स्टेशन आहे आणि पुणे स्टेशनपासून पुढं मला आता ट्रॅव्हल्स पकडायची आहे, ती म्हणजे स्वारगेटच्या आसपास. तर चला तर मित्रांनो, कंटिन्यू माझ्या व्हिडिओमध्ये राहा. आणि हा पुण्यातील ट्रॅफिक बघा कसली आहे. आज तर निवांत आहे, पण हा रस्ता ना कायम भरलेला असतो. आत्ताचे जवळजवळ वाजलेले आहेत 9:45 आणि माझ्याकडं आहे 11:45ला गाडी. तर पुणे स्टेशनपासून मी निघणार आहे. हे बघा कसला माहोल आहे पुण्यातला. पुणे स्टेशन तर स्वारगेट हे अंतर असं 7-8 किलोमीटर. रिक्षावाले 70-80 रुपये सांगतात. रात्रीचा पण वेळ आहे, पण आपण जाणार आहोत PMTने जाणार आहोत. कारण PMTने फक्त 10-15 रुपये लागतात. आणि पुण्यात आल्यावर ना असली रोषणाई आहे ना, खतरनाक. हे बघा, यावेळी मी पुण्यात फिरलं ना, एक नंबर वातावरण असतं. हे बघा, अशा प्रकारे आपण आता स्वारगेटला उतरलेलो आहेत. श्रद्धा लॉज इकडं कुठंतरी ट्रॅव्हल्स लागतं सुरतच्या. इथून आपण आता आपली ट्रॅव्हल्स पकडणार आहोत.
आपली जी ट्रॅव्हल्स आहे ना तिला अजून यायला वेळ आहे. इथं वेट करतो आहे कारण 25 आणि 26 2 दिवस सुट्टी असल्यामुळे ना एवढी गर्दी आहे ना, भयानक गर्दी आहे. त्याच्यामुळे काय वेट करावं लागणार आहे. आत्ताशी गाडी कात्रजला आलेली आहे. इथं यायला अजून 15-20 मिनटं पकडा. समोर दिसतं हे PK बिर्याणी. त्या वाद आहे. तर मित्रांनो असं पाहू शकता आत्ता आपण पुण्याहून निघालेलो आहे. आपली जी बस आहे ती आत्ता लेट आलेली 11:30 वाजता आलेली आहे. तिचा वेळ होता 11:45 आणि पुणे पाहू शकता तुम्ही एकदम शांत झालेले आहे. आत्ता आपला प्रवास पुण्यापासून सुरुवात झालेली आहे. आता बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो आणि रस्त्यात काय काय घडामोडी होतात. पण थंडी तुम्ही पाहू शकता पुण्यात एवढी वाढलेली आहे ना, भयानक थंडी वाढलेली आहे. बस पाहिली बस, बघा वाव छान वाटते. पुन्हा हे बहुतेक ना माझा अंदाज आहे मुंबई रस्त्यानं जाईल असं वाटतंय मला. याचा रूट मलाही माहीत नाही कन्फर्म. पहाटेचे 4 वाजले माहिती नाही कुठे आहेत, पण पहाटे 4 वाजता आत्ता आपण गुजरातच्या बॉर्डरच्या आसपास आहेत. मित्रांनो माझ्याकडनं चुकीचं सांगितलं गेलं. हे आतून महाराष्ट्रातच आहेत. रात्रीचे 2 का 2:30 वाजलेले आहेत. बहुतेक मुंबई आम्ही क्रॉस केलेली आहे असं वाटतंय मोठे मोठे बिल्डिंग बघून. वाजलेले आहेत 7:30 आणि आत्ता आम्ही सुरतच्या आसपास असतील म्हणजे 30-40 किलोमीटरचा अंतर आहे. तर एवढी थंडी होती रात्रभर आणि मी तुम्हाला हे दाखवू शकलो नाही की आपण म्हणू शकतो की तुम्हाला म्हणजे रात्रीचा जो गाडी कुठं थांबलीच नाही. 5 मिनटं थांबली, झोपेत उतरायची इच्छा झाली नाही कारण मागे तुम्हाला दिसत असेल एकदम भयानक फॉग आलेला आहे. आणि आता पण थंडी एवढी मोठ्या प्रमाणात आणि मुंबई एकदम जबरदस्त मुंबई असं म्हणजे एवढे ट्रॅफिक रात्रभर तिथं ट्रॅफिक होती. तिथून आम्ही अटकलो. म्हणजे मुंबई म्हणजे म्हणतात ना मुंबईत थांबतच नाही, तो अनुभव आम्हाला आलेला आहे. मुंबई अजिबात थांबलेली नव्हती. तर आत्ता आम्ही सुरतच्या जवळपास म्हणजेच एक 30-40 किलोमीटरच्या आसपास अजून 7:30 झाले. अजून आम्ही सुरतमध्ये पोहोचलेलो नाही आहे. सुरतचं तुम्हाला एक थोडंसा बाहेरचं रोलरचं थोडंसं तुम्हाला ना एक सुंदरसं असं दृश्य दाखवतो मी. होऊ शकता हे सुरतचं सकाळी 7:30चं वातावरण आहे.
थंडी मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणू शकता की एवढा आपण म्हणू शकतो सकाळी तो फॉग असतो ना, धुराडा का आपल्या भाषेत जो म्हणतो तो मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आणि ही सकाळी 7:30ची ही दृश्य आहेत. तर हा सुरतचा थोडासा म्हणजे इंडस्ट्रियल एरिया, ग्रामीण भाग बघा किती सुंदर आहे. हो, बंगला कोणाचा आहे काय माहीत, खतरनाक जबरदस्त. या बात, हॉटेल होती काय होती काय माहीत. एक गाव आहे सुरतचं, सुरतमधलं एक गाव आहे, सुंदर गाव आहे. थोडं डेव्हलप झालेलं गाव आहे, म्हणजे तसं पूर्ण ग्रामीण म्हणता येणार नाही. कोकणसारखं जिथं समुद्रकिनाराचा जो भाग येतो ना, म्हणून असं कोकणसारखंच असतं इथं पण. गुजराती लोक बोलतात इथं शिवधारा. तर सुरतचं सकाळी 7:30च्या दरम्यानचं हे चित्र आहे, तुम्हाला मी दाखवतोय. नदी कोणती आहे, जबरदस्त. नदीजवळ त्यांनी बंधारा बांधलेला आहे. तर मला असं वाटतं आपण दमनच्या आसपास आहोत. दमन फक्त 10 किलोमीटर आहे. इथं आल्यावर असं दिसतंय, माझ्याकडे चुकीची माहिती दिली गेली. दमन 10 किलोमीटर दाखवत होतं. आत्ताशी आपण दमनच्या आसपास आहोत. इथून सुरत किती आहेत मला कमेंट करून सांगा. म्हटलं इथं थोडी गुजराती पाटी मला दिसत नाही. हे आपण दमनच्या आसपास म्हणजेच दमनच्या आजूबाजूला कुठंतरी आहोत आपण. टोल नाका आहे ना, असं वाटतं ना बहुतेक वापी क्रॉस करून सुरत म्हणजे गुजरातमध्ये आपण आता एंटर करणार आहोत. सुरत दहिसर टोलवे लिमिटेड. तर इथून आतमध्ये आता आपण सुरत म्हणजे गुजरातमध्ये एंटर करणार आहोत असं दिसतंय. आम्ही बसलो ना तेव्हा वाजले होते 11:30 आणि जेव्हा मी मुंबईत होतो तेव्हा म्हणजे खारघरला होतो आम्ही 2:30 वाजता. तर सुरत जायला असा अंदाज आहे मला. अजून 100 किलोमीटर इथून सुरत आहे. मी दमनपासून म्हणजे वापीच्या जवळच आहे आणि मला सुरत जायला वाजतील जवळजवळ 11 तरी वाजतील. 10:30 ते 11 एवढं लेट होणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट मला एक जाणवली. एक मुंबईच्या आसपास मुंबईच्या आजूबाजू मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे ना प्रचंड असं प्रदूषण मला दिसत होतं, भयानक वगैरे दिसत होतं खारघरच्या आजूबाजूच्या भागात. आणि असं वाटत होतं तिथं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं मुंबईमध्ये. तर वास वगैरे एवढा घाण येत होता ना मुंबईत, त्या खारघरच्या भागाच्या जवळच. हा भयानक अनुभव आला मला. मी ना गायला डीजे भरतो इथं. पेट्रोल पंप तुम्हाला दिसत असेल. आणि हा गुजरातचा हायवे सगळ्यात काय तुम्हाला दिसत असलं. एवढी थंडी आहे ना, भयानक भयानक थंडी होती आज. आणि आत्ता सुरत जायला आम्हाला 11 वाजतील. एका धाब्याजवळ आता थांबलेलो होतो आम्ही. हे बघा आमच्या मागं ट्रॅव्हल्स आणि हा हायवे, बॅक साईडला हायवे दिसत असेल तुम्हाला बघा.
हे बघा, तर आंब्याची बागाच्या बाग आहेत, सर्व आंब्याची झाडं आहेत. हे बघा, जर तुम्ही नजर मारा ना सर्व आंब्याची झाडं दिसतील तुम्हाला. हे बघा, हे आंब्याची झाडं, हे बघा सर्व आंब्याची झाडं. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आंब्याची झाडं आहेत ना, भयानक मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडं आहेत, सर्व आंब्याची झाडं आहेत तिथं. तर मित्रांनो, गुजरातमध्ये आंबे एवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी गुजरातमधून आंबे येतात जेव्हा आपल्याला सीझनमध्ये गरज लागते तेव्हा. हे बघा किती आंब्याची झाडं आहेत बघा, पूर्ण आंब्याची झाडांच्या बागाच्या बागा आता त्याच्या. आता मोहर वगैरे त्यांना आलेला आहे, आंबे मोहर वगैरे आपण काय म्हणतो. हे बघा, तर मित्रांनो, सुरतचा पहिला स्टॉप आलेला आहे कडोद्रा 4 रस्ता. तुम्हाला माहिती आहे का, हा जो कडोद्रा 4 रस्ता ना, हा रोड धुळे म्हणजे हा जातो आपलं महाराष्ट्रात जातो. हा तुम्हाला दिसत असेल, हे बघा हा जो रोड आहे हा जातो दुहागड जातो हा. तर कडोद्रा 4 रस्ता हा जातो राजस्थानला जातो आणि हा सुरतला जातो. इथून आपण टर्न मारणार आहोत. यांच्या रिक्षा बघा कशा, रिक्षांचा कलर कसा आहे बघा. आपल्या महाराष्ट्रात वेगळे असतात, यांच्या रिक्षा वेगळ्या असतात. ओ, छत्रपती शिवाजी महाराजाचं स्टॅच्यू जबरदस्त. हे बघा क्या बात आहे, हे बघा, हे बघा जबरदस्त. तर आता आपण सुरतमध्ये एंटर करणार आहोत. ट्रॅव्हल्स कशी आलेली आहे, ही आलेली आहे पुणे, मुंबई, नवसारी, कडोद्रा आणि डायरेक्ट सुरत. ओके, लक्षात ठेवा, हा त्यांचा रूट रेग्युलर असणार आहे, कारण या रूटला ट्रॅफिक कमी असते. हायवेने मोस्टली ही गाडी येते, आतमध्ये सिटीमधून येत नाही. ट्रेन ना तिकीट लागतं आपल्याला जनरलमध्ये 150 रुपये लागतं. फक्त स्लीपरला लागत असेल 300-350 रुपये लागत असेल, पुणे ते सुरत. आणि जेव्हा तुम्ही या ट्रेन आपलं ट्रॅव्हल्सने येतात ना, जसं मी येतो आहे, 1000च्या आसपास लागतं, 950-1000च्या आसपास तुम्हाला तिकीट लागतं पर पर्सन. लक्षात ठेवा. हे आहे सुरतच्या जवळच आहे, सुरतपासून एक साधारण 7-8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चेकपोस्ट लागला होता, बॅगा वगैरे आमच्या चेक केल्या. तर माझ्या मते आपण जेव्हा स्टेट चेंज करतो म्हणजे राज्य, तेव्हा हा चेकपोस्ट लागतो आणि त्यांची लोक येतात चेक करतात. चांगली गोष्ट आहे, कारण कळायला पाहिजे की बॅगेत आपण नेमकं काय घेऊन जातो आहे. त्या बॅगा वगैरे चेक केल्या त्यांनी. उतरलेलं आहे सारुली नाकाजवळ उतरलेलं. रिक्षावाले 150 रुपये सांगते माझ्या लोकेशनचे. आणि हे बघा, ही आमची म्हणजे ट्रॅव्हल्स जिच्यामध्ये आम्ही आलेलो आहेत. आत्ता घरी मी पोचलो जवळजवळ 10 वाजता. अजून घरी तर पोचलेलं नाही आहे, अजून 10-1 मिनटं लागते. तर मित्रांनो, तर रिक्षावाले थोडे रेट जास्त सांगतात. बघू रिक्षाचा रेट किती आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहो, यांचं लवकरच करणार आहे मी. फायनल मी इथं आता उतरून गेलेलो आहे. आपण म्हणू शकतो की सुरतमध्ये मी उतरलेलो आहे आणि इथून माझं लोकेशन एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जर स्थानिक रिक्षावाले थोडेसे वाद घालत होते, म्हणत होते की 150 दो, 100 दो, पण 100मध्ये मी फायनल रिक्षा केली, का रात्रभर प्रवास केलेला आहे. ऑलरेडी 50-60 रुपये ज्याला लागतात. सिटी बस असेल तर एक 5-10 रुपये लागत असतील. तर मित्रांनो, तुमचा निरोप घेतो. आणि हा रात्रभरचा प्रवास आहे, हा तुम्हाला मी मुद्दाम दाखवलेला आहे, कारण मला ट्रेनचा प्रवास दाखवायचा होता. पण विषय असा आहे की ट्रेनचा प्रवास आम्हाला मिळाला नाही किंवा आम्हाला करता आला नाही, कारण 25-26 तारीख लगातार 2 दिवस सुट्टी असल्यामुळे ना, तर आपल्या ट्रेन मिळाली नाही. तर आपण ट्रॅव्हल्सने प्रवास केलेला आहे. तर इकडून सुरत ते मी जेव्हा पूर्ण जाईल ना, तेव्हा ट्रेनचा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर मित्रांनो, घेता तुमचा निरोप. जसं मला आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये सपोर्ट करता आले ना, तसाच हा व्हिडिओला सपोर्ट करा. जय शिवराय, जय शंभूराजे.